फक्त 15 दिवस साखर बंद केली तर शरीरात होणारे बदल पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. मी खूप गोड खात नाही असं अनेक लोक म्हणतात. मग शरीरात इतकी साखर जातीये कुठून? आपण किती साखर खातो माहितीये? चहा, बिस्किट, स्वीट्स, कोल्ड ड्रिंक्स, ब्रेड, सॉस, अगदी हेल्दी वाटणाऱ्या पदार्थांमध्ये देखील साखर लपलेली असते. जर साखर अचानक बंद केली तर काय होईल? वजन कमी होईल, त्वचा चमकदार बनेल की शरीरात खूप अशक्तपणा येईल? आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जर साखर अचानक बंद केली तर आठवड्याभरामध्ये किंवा महिन्याभरामध्ये शरीरामध्ये काय बदल होतो आणि पूर्ण साखर कोणी बंद करू नये हे देखील शेवटी आपण पाहणार आहोत. पूर्वी साखर म्हणजे चहातली साखर किंवा मिठाई, पण आजकाल हिडन शुगर एव्हरीवेअर. बिस्किट, कोल्ड ड्रिंक्स, ब्रेड, केचप, फ्लेवर्ड योगर्ट, एनर्जी ड्रिंक्स, पॅक ज्युसेस, चॉकलेट्स, डाएट स्नॅक्स. एक साधी कोल्ड्रिंकची बाटली म्हणजे 8 ते 10 चमचे साखर. म्हणूनच लोक म्हणतात, मी गोड खात नाही पण तरीही माझं वजन वाढतंय. साखर आपल्या शरीरामध्ये काय करते? साखर खाल्ल्याने शरीरातील ग्लुकोज वाढतं. ते कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिन वाढतं. सुरुवातीला ऊर्जा मिळते पण नंतर अचानक थकल्यासारखं वाटतं. याला शुगर स्पाइक आणि क्रॅश असं म्हणतात. याची लक्षणं म्हणजे वारंवार भूक लागणं, गोड खाण्यासाठी क्रेविंग्स होणं, चिडचिड होणं, पोटाजवळ चरबी वाढते आणि खूप थकवा जाणवतो. गोड खाणं बंद केलं तर शरीरामध्ये काय बदल होतात? पहिले 24 तास सुरुवातीला शरीराला धक्का बसतो. डोकेदुखी, चिडचिड, गोड खाण्याची तीव्र इच्छा, मूड स्विंग्स, कारण मेंदूला रिवॉर्ड मिळणं बंद होतं. लोक म्हणतात, चहा नाही पिलं तर डोकं दुखतं, गोड खाल्लं नाही तर मूडच खराब होतो. साधारण 3ऱ्या दिवसापासून ते 7व्या दिवसापर्यंत शरीर हळूहळू अडॅप्ट होऊ लागतं. ब्लोटिंग कमी होतं, पोट हलकं वाटू लागतं, एनर्जी स्टेबल राहते, वारंवार भूक लागत नाही. काही लोकांना स्किनवर ग्लो आल्यासारखं देखील वाटतं. साधारण 1 महिन्यानंतर फरक स्पष्ट दिसू लागतो. वजन कमी होतं, बेली फॅट कमी होऊ लागतं, एनर्जी स्टेबल राहते, शुगर कंट्रोल चांगला राहतो, कोलेस्टेरॉल कमी होण्यास देखील मदत होते, झोप प्रॉपर लागते, शुगर क्रेविंग्स कमी होतात, स्किन टेक्स्चर मध्ये इम्प्रुव्हमेंट होते, स्किन ग्लो करते. लोक म्हणतात, सकाळी उठल्यानंतर खूप फ्रेश वाटतं. साखर बंद केली तर त्वचेवर काय परिणाम होतो? साखर कोलॅजनचे नुकसान करू शकते. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणं, डलनेस किंवा एजिंग साइन्स लवकर दिसू लागतात. साखर बंद केल्याने काही लोकांमध्ये स्किन ग्लोईंग आणि क्लिअर दिसते. आता याचा मेंटल हेल्थ वरती काय परिणाम होतो? साखर आणि मूड यांचं खूप स्ट्रॉंग कनेक्शन आहे. जास्त साखर म्हणजे जास्त मूड स्विंग्स, अँझायटी आणि ब्रेन फॉग. साखर कमी केल्याने कॉन्सन्ट्रेशन वाढते, मूड स्टेबल राहत आणि थकवा जाणवत नाही. साखरेमुळे शरीराच्या आतमध्ये काय परिणाम होतो? जास्त साखर ट्रायग्लिसराइड्स लेवल्स वाढवू शकते, त्यामुळे हार्टला धोका होऊ शकतो. पण साखर कमी केल्याने हा धोका कमी होतो. शिवाय डायबिटीज, इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका देखील कमी होतो. लिव्हरमध्ये एक्स्ट्रा फॅट्स बनत नाही, त्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका देखील कमी होतो. दातांमध्ये कॅव्हिटी होण्याचे प्रमाण कमी होते. पण पूर्ण शुगर बंद करणं योग्य आहे का? महत्वाची गोष्ट म्हणजे नॅचरल शुगर आणि ऍडेड शुगर वेगळी आहे. नॅचरल शुगर म्हणजे दूध, फळं हे पूर्ण बंद करायची गरज नाही. पण कोल्ड ड्रिंक्स, बेकरी आयटम्स, जास्त प्रमाणात मिठाई किंवा प्रोसेस्ड फूड ही नक्कीच प्रॉब्लेमॅटिक शुगर आहे. साखरेचं प्रमाण कमी करण्याचे काही प्रॅक्टिकल टिप्स पाहूयात. जर तुम्ही चहामध्ये 2 चमचे साखर टाकत असाल तर 1 चमचा टाका. कोल्ड्रिंक्सचं प्रमाण कमी करा. पॅक ज्युसेस घेण्याऐवजी फळं खा. प्रोटीन्सचा इंटेक वाढवा. भरपूर पाणी प्या. क्रेविंग्ससाठी ड्रायफ्रुट्स, फळं किंवा डार्क चॉकलेट, पण डार्क चॉकलेट कमी प्रमाणामध्ये खाऊ शकता. साखर कमी करणं म्हणजे आयुष्यभरासाठी गोड बंद करणं नाही, तर शरीरावर होणारा शुगरचा एक्सेस ताण कमी करणं आहे. कदाचित तुमच्या रोजच्या थकव्यामागे, पोटाभोवती चरबी वाढण्यामागे किंवा क्रेविंग्स येण्यामागे साखर असू शकते. तुम्ही कधी साखर बंद करून पाहिलीये का? तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ओळखीच्या लोकांसोबत शेअर करा, लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.